जालन्यात बारवाले कॉलेजजवळ हाय व्होल्टेज विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने ट्रकला लागली आग। सुदैवाने जीवितहानी नाही, परंतु ट्रकचे 4 लाखाचे नुकसान। ट्रकमधील दोघांनी प्रसंगावधान राखल्याने दोघांचे थोडक्यात जीव वाचले। जालन्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये भंगार खाली करून छत्रपती संभाजीनगर रोडवर येऊन थांबलेल्या ट्रकला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने मोठी आग लागली। या आगीमध्ये ट्रकचे 4 लाखाचे नुकसान झाले, ज्यामध्ये ट्रकची कॅबिन, समोरचे दोन्ही टायर तसेच इंजिन जळून खाक झाले। मिळालेल्या माहितीनुसार कल्याण येथून भंगार घेऊन आलेला ट्रक औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात खाली करून हायवेवर थांबला होता। MH4 GC 3046 असा ट्रकचा क्रमांक असून कल्याण येथून भंगार घेऊन ट्रक जालना MIDC येथे आला होता। कंपनीमध्ये भंगार खाली करून ड्रायव्हरने खाली गाडी बारवाले कॉलेज समोर आणून उभी केली। यावेळी ड्रायव्हर व त्याचा साथीदार ट्रकचे फालके लावत होते। यावेळी मागील बॉडीचे इगल लावत असताना त्यांचा हाय व्होल्टेज विजेच्या ताराचा इंगल अटकल्याने मोठी स्पार्किंग झाली आणि फैज अशरफ शेख राहणार कल्याण हा हाय व्होल्टेज करंट लागून ट्रकच्या वरून खाली फेकला गेला। यामध्ये तो जखमी झाला असून त्याच्या पायाला इजा झाली आहे। तर जमील अब्बास खान वय 30 वर्ष हा ट्रकच्या कॅबिनमध्ये होता। आग लागल्याचे कळताच त्याने बाहेर उडी मारली, त्यावरून 2 जणांचा जीव वाचला व पुढील अनर्थ टळला। नागरिकांनी घटनेची माहिती महावितरणाच्या अधिकाऱ्यांना दिली असता त्यांनी तात्काळ विद्युत पुरवठा खंडित केला। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबासह घटनास्थळी धाव घेऊन ट्रकला लागलेली आग विझवली। यावेळी अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे, फायरमॅन सुरेश श्रीराम काळे, सागर गडकरी, सुरेश काळे, सादिक अली, संजय हिरे यांनी परिश्रम घेतले। ट्रक धोधो जळत असल्याचे पाहून हायवेवरील दोन्ही साईडचे बघ्याची मोठी गर्दी जमली होती। बोलू का? मी सुरेश श्रीराम काळे, फायरमन। आम्हाला 5:40 आमच्या फायर स्टेशनला कॉल आला व असा कॉल आला की ट्रकला आग लागलेली आहे व तर तुमचा बंब त्वरित पाठवा। आम्ही घटनास्थळी बारवाले कॉलेज इथे ट्रकला आग लागली होती व ती आम्ही फास्ट विझवली। त्या आगीमध्ये ट्रकचं कॅबिन, ट्रकचे दोन्ही टायर आणि ट्रकचं इंजन असे एवढं नुकसान झालेलं आहे। घटना कशी घडली? घटना असं ड्रायव्हरला विचारण्यात आले की घटना कशी घडली, तर त्यांनी सांगितलेले आहे की वरती एंगल फिट करत होतो व त्या इंगलचा टच वायरला झाला आणि त्यामुळे ते शॉर्ट सर्किटमुळे ती आग लागलेली आहे असे ड्रायव्हरने सांगितलं। किती जण होते गाडीमध्ये? गाडीमध्ये ड्रायव्हरने सांगितले 2 जण होते। काय नाव आपलं? सुरेश श्रीराम काळे।